रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप
माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणाची देव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणाची देव देह भाव भाव
Yeah.
माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिये देव भाव पुरवी वासना अंती ते आपण पशिनावे मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया आघात निवाराया योगक्षेम त्याची जाणी जड भरी वाट दावी कर धरुनिया पडिये देव भाव पुरवी वासना अंती ते आपण पाशिन्यावे तुका म्हणे नाही विश्वास जामनी पहावे पुराणे विचारोनी पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपण पाशिन्यावे पांडुरंगा करो प्रथमा दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ज्ञान प्रताप विरसत वचनामृतंच अद्वैत भाव पटता हित बुद्धी रहस्य ज्ञानेश्वर सुभगवान अवतीर्ण एवं श्रीरंगनाथं गुरुराज नमस्तुभ्यं श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मोक्ष ज्ञानदानदानिकदक्षं प्रभावती क्षेत्र निवासिनंतं नमामि वेदांतविदं वरिष्ठं मस्तक हे या वारकरी संतांच्या तीन शिरी सहा तया माझा दंडवत माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणाची देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पाशिनावे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबराय वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकोबराय यांचा 5 चरणाचा अतिशय गोड महत्वाचा
चिंतनीय आणि वारकरी संप्रदायातला एक अतिशय महत्वाचा सिद्धांत समाजासमोर मांडणारा अभंग आहे. विठ्ठल आजची ही सेवा किम निमित्त काय आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. भगवान दत्तात्रेयाच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये सर्व पिंपळगाव ग्रामस्थांच्या सहकार्याने संयोजनामध्ये आपल्या सर्वांची लाडकी प्रिय असणारी परमश्रद्धेय आदरणीय वैकुंठवासी श्री गुरु भाऊ यांच्या हा 9व्या पूर्ण स्मरणाचा सोहळा अगदी अतिशय थाटामाटामध्ये दिव्य स्वरूपामध्ये अगदी प्रेमामध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण गेली 6 दिवस ऐकत आलेलो आहे पिंपळगावकरांचं गुरुवारी भाऊंच्यावर प्रेम काय होतं आणि भाऊंचं तुमच्यावर प्रेम काय होतं. मी काही वेगळं, कारण हा सगळा अनुभवलेला विषय आहे. असं म्हटलं तर वावगसं होणार नाही. एक एकाचे हृदय गोडी साखरेचे ठाई. जसं साखर आणि गोडी ह्या दोन वेगळे नाहीत. साखर म्हणजेच गोडी आहे आणि गोडी म्हणजेच साखर आहे. त्याप्रमाणे पिंपळगावकरांच्या हृदयामध्ये भाऊ आहेत आणि भाऊंच्या हृदयामध्ये सुद्धा तुम्ही आहात. हे तितकंच आहे. कारण हा परिसर अतिशय भाऊंना प्रिय होता. काय आहे, भाऊंना असं श्रीमंत आहेत गरीब आहे म्हणून तो असा त्यांच्याकडे भेदभाव मुळी नव्हताच. परंतु अंतःकरणातून जर प्रेम करणारा एखादा साधक असेल, एखादा व्यक्ती असेल तर गुरुवारी भाऊंना ते खूप आवडायचं. आणि भाऊ भले तो श्रीमंत असेल गरीब असेल कोणी असेल, भाऊंचं जीवनचरित्र माझ्यापेक्षाही तुम्ही जास्त अनुभवलेलं आहे. आणि अशा सर्वांची आपली लाडकी गुरुवर्य यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा उत्सव संपन्न होतोय. तर इथं प्रत्येकाचं नाव घ्यायचं फार अवघड आहे, कारण तुमचं नाव घेऊन तुमच्या सेवेचा अपमान मी करणार नाही. कारण मला माहिती आहे इथं प्रत्येकाने सेवा दिलेली आहे. मला जवळ म्हणजे बऱ्यापैकी नावं माहिती आहे, पण मला माहिती आहे मी जरी नावं घेतली तर त्यातून एक ना एखादं सुटणार आहे. आणि ह्या उत्सवामध्ये जसं प्रभू रामचंद्राच्या सेतुबंधाच्या उत्सवामध्ये त्या खारुताईचा सुद्धा छोटासा वाटा होताच ना सज्जनावर, तसं बरीचशी इथं साधक मंडळी आहेत गुरुवारी भाऊंवर, ज्यांनी बघितलं असेल नसेल गुरुवारी भाऊंवर प्रेम करणारी मंडळी आहेत, जी विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा इथं रोज सेवा देत आहे. आम्ही आमच्या डोळ्याने पाहतोय. म्हणून मी कदाचित काहींचे नावं घेईल, काहींचे नावं राहतील, त्यामुळे मला कोणाचंही नाव घ्यायचं नाही. फक्त एकदा तुमच्या सर्वांच्या या सेवेच्या बद्दल तुमच्या सर्वांच्या चरणारवंदी मी नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला आरंभ करतो. आमच्या पाठशाळेच्या वतीने जे सर्व मंडळी उपस्थित आहेत त्यामध्ये अग्रगणी असणारे आमचे प्रेमश्रद्धेय आदरणीय गुरुदेव मारुती महाराज तुंतुनी शास्त्री इथं आहेत, माझ्या सन्मुख आहेत. त्यानंतर काय आहे, मी नेहमी मागे एक थोडीशी कल्पना म्हणून मांडली होती नगरच्या कार्यक्रमामध्ये. काय झालं, समुद्र मंथन आपल्याला सगळ्यांना प्रकार माहिती आहे ना. समुद्र मंथनातून अमृत निघालं, बरोबर आहे. समुद्राचं मंथन झालं, त्या मंथनातून अमृत निघालं. पण काय झालं, हे अमृत घेऊन देवता स्वर्गाला निघून गेले. त्या देवता स्वर्गाला निघून गेल्याच्या नंतर प्रत्येकाला थोडं थोडं काही ना काही वाटलेलं तिथं आलेलं होतं. पण जे गंधर्व होते, गंधर्व देवगंधर्व, त्या देवगंधर्वाच्या वाटीला त्याच्यात काहीच नाही आलं अमृत मंथनामध्ये. त्यांनी विचार करायला लागले, म्हटले अरे आपण सगळेजण समुद्र मंथनात सहभागी होतो आणि आपल्याला काहीच वाटा नाही, काहीच मिळालं नाही. म्हटले चला आपण पुन्हा आपलं समुद्राचं मंथन करू म्हणले. पण तो आपला समुद्र वेगळा आहे. त्यांचा समुद्र होता संगीत समुद्र
आणि त्या संगीत समुद्राचं त्यांनी मंथन करायला सुरुवात केली आणि त्या मंथनातून काही महत्वाचे 3-4 रत्न बाहेर पडले महाराज. त्यापैकी पहिलं रत्न या पृथ्वीवर त्या समुद्र मंथनातून त्या संगीत मंथनातून आलं ते म्हणजे आदरणीय ताल महर्षी आमचे राम महाराज काजळे. त्याच्यानंतर दुसरं रत्न आलं आमचं विठ्ठल महाराज घुले आणि तिसरं रत्न बाहेर पडलं आमचं गोकुळ आबा शिंदे. ही रत्न महाराज हे ते गंधर्व लोकांमध्ये होते. मग आता ही सगळी भानगड भगवान शंकराकडे गेली, कारण ही लोक सगळे हे गंधर्व लोकांना घेऊन गेले आणि मग हे सगळं प्रकरण कोर्टामध्ये म्हणजे भगवान शंकराकडे गेलं. भगवान शंकराकडे पुढे मांडणी मांडायला सुरुवात केली. वारकऱ्यांनी म्हटले महाराज अहो म्हटले आमच्या समुद्राचं मंथन झालंय आणि त्या समुद्रातून बाहेर पडणारे रत्न जे होते त्या गंधर्वांनी वर स्वर्गामध्ये गंधर्व लोकात घेऊन गेले. भगवान शंकरांनी विचारलं तुमच्याकडे पुरावा काय? त्यांनी सांगितलं समुद्र कोणाची प्रॉपर्टी आहे. लोकांनी सांगितलं, वारकऱ्यांनी सांगितलं आमची प्रॉपर्टी आहे. का बरं तुमची प्रॉपर्टी आहे? म्हणजे समुद्राची निर्मिती कोणी केली? भगवान महाविष्णूने. भगवान महाविष्णूने समुद्राची निर्मिती केली. आम्ही कोण आहेत? महाविष्णूचे भक्त आहेत आणि मग आमच्या बापाची प्रॉपर्टी आहे म्हणून हा समुद्र आमचा आहे, म्हणून यातून निघालेलं प्रत्येक खनिज हे आमचं आहे, त्यामुळे हे रत्न आमचे. यांनी बाजू मांडली वारकऱ्यांनी. त्या गंधर्वांनी सांगितलं म्हटले भगवंता म्हणजे समुद्र जसा यांच्या बापाचा आहे तसा आमच्याही बापाचा आहे ना. ते म्हणले कसं काय तुमच्या बापाचा? जसं भगवान विष्णू यांचे पालक पिता आहेत तसे भगवान विष्णू आमचेही पिता आहेत. मग आमचे जर पिता आहेत तर समुद्र आमच्याही बापाचा आहे, मग हे रत्न या रत्नावर अधिकार आमचा आहे. ठीक आहे म्हटले तुम्ही दोघही भाऊ आहे आणि तुमच्या दोघांमध्ये समान वाटणी व्हायला पाहिजे, म्हणून त्या काही काल तुम्ही गंधर्वांनी हे रत्न तुम्ही स्वर्गामध्ये सांभाळले. पण एक काम करा, आता वारकरी संप्रदायामध्ये या रत्नांची गरज आहे आणि वारकरी संप्रदायाला याची आवश्यकता आहे, म्हणून ही पृथ्वीवर पाठवा. आणि म्हणून आदेशातून आलेली ही रत्न आहे. विठ्ठल सर्वच आदरणीय गुरुबंधू मंडळी आहेत आमची. गुरुडे भाऊंची ही सगळी प्रेमाची मंडळी. आमच्या हरिभक्तपर्यंत दत्तात्रय महाराज वाघ. मी गावकऱ्यांचं नाव घेणार नाही म्हटलं, पण ते आमचे विद्यार्थी आहेत म्हणून त्यांचं नाव घ्यायला काही हरकत नाही. त्यानंतर आमचे श्री हरी महाराज संजीव महाराज आहेत, परमेश्वर महाराज दत्तात्रय महाराज धोके आहेत. त्यानंतर आदरणीय गुरुजी आहेत समोर बसले, गणेश महाराज झुंबाड आहेत. बरीचशी मंडळी परमेश्वर महाराज आहेत, राम महाराज आहेत, मामा आहेत, विठ्ठल महाराज, ज्ञानेश्वर महाराज, आत्माराम महाराज ज्येष्ठ असणारे, रेवणनाथ महाराज, ही सर्व आदरणीय मंडळी आणि ज्यांची ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहेत ते आमचे सुभाष महाराज आहेत. असो तुमच्या सर्वांच्या चरणारविधी नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला आरंभ करतो. भगवान जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये संत आणि म्हणजे एक वारकरी संप्रदायाचा महत्वाचा सिद्धांत महाराजांनी या अभंगामध्ये सांगितला. काय सांगितलंय महाराज की भगवान परमात्मा, ऐका, भगवान परमात्मा आणि संत हे दोघही एकच आहेत. भगवान परमात्मा आणि संत हे दोघही एकच आहेत, पण वेगवेगळ्या रूपाने अवताराला येतात. या सिद्धांताची मांडणी जगद्गुरु तुकोबारांनी अभंगातून केलेली आहे. महाराज वास्तविक पाहिलं जगद्गुरु तुकोबाराय दुसरं कोणी नाही ना महाराज. वास्तविक जगद्गुरु तुकोबारायांचा विचार करा, ज्ञानोबारायांचा विचार करा. आम्ही रोज आरतीत म्हणतोय ना, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले अवतार पांडुरंग नाव ठेविले नाही. ज्ञानोबाराय म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही. ज्ञानोबाराय म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा. तुकोबाराय म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही. महाराज तुकोबाराय म्हणजे सुद्धा कोण आहे? प्रत्यक्ष परमात्मा आहे. तुकिता तुलने
दुसरं तिसरं कोण आहे महाराज? तुकाराम महाराज म्हणजे दुसरं तिसरं कोण आहे? तुकिता तुलंशी ब्रह्म तुकासी आहे. तुकोबर आहे म्हणजे भगवान परमात्म्याच्या कारुण्याचं मूर्तिमंत रूप म्हणजे तुकोबर आहे. भगवान परमात्म्याच्या अंतकरणामधलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला जर माणसाचा आकार द्यायचं ठरलं तर त्या ज्ञानाला माणसाचा आकार दिल्याच्या नंतर जे रूप प्रगट होईल ते म्हणजे आमचे ज्ञानोबर आहे. भगवान परमात्म्याच्या अंतकरणामध्ये असणारं जे वैराग्य आहे त्या वैराग्याला जर माणसाचा आकार दिला तर जे रूप प्रगट होणार आहे ते म्हणजे आमचे गोरोबा काका. भगवान परमात्म्याच्या अंतकरणामध्ये असणारं जे भक्ती तत्व आहे त्या भक्ती तत्वाला जर माणसाचा आकार दिला तर जे आकार प्रगट होईल तो आकार म्हणजे नामदेव आहे. आणि मला याही पुढे थोडस जाऊन सांगायचंय की भगवान परमात्म्याच्या अंतकरणामधली भक्ती, भगवान परमात्म्याच्या अंतकरणामधलं ज्ञान आणि भगवान परमात्म्याच्या अंतकरणामधलं वैराग्य या तिन्ही गोष्टी एकत्र केल्याच्या नंतर जे रूप प्रगट होतं ना ते आमचे गुरुरे भाऊ. भगवान परमात्मा दुसरं कोणी नाही महाराज. ज्ञान आणि भक्ती आणि वैराग्य या तिन्ही गोष्टी जिथं एकत्र येतात ते म्हणजे गुरुरे भाऊ. ते विठाल आणि श्री गुरु भाऊंच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा उत्सव होतोय. हा यज्ञ आहे. काय आहे यज्ञ शब्द? हा यज धातूपासून निर्माण झालाय. या सप्ताहाला यज्ञ का म्हणायचं? हा यज धातूपासून निर्माण झालेला आहे. आणि व्याकरण शास्त्राच्या दृष्टीने यज धातूचे 3 अर्थ होतात. यज देवपूजा संगतीकरण दानेशो. यज शब्दाचे 3 अर्थ शास्त्राने सांगितले. यज देवपूजा संगतीकरण आणि दानेशो. जिथं देवपूजा घडते, जिथं संगती घडते आणि जिथं दान घडते, त्या तिन्ही गोष्टी जिथं एकत्र येतात ना त्याला यज्ञ म्हटलं जातं. मग मला सांगा सप्ताहाच्या रूपाने ह्या तिन्ही गोष्टी एकत्र येतात. इथं देवपूजा आहे. तुम्ही म्हणाल महाराज देवपूजा कुठं आहे? इथं प्रत्यक्ष कोणी काही देवाची मूर्ती घेऊन बसत नाही, कोणी काही पूजा करत नाही. म्हणजे देवपूजा कशी काय होणार आहे? देवाची पूजा 4 त्या स्तोत्रशास्त्राने वर्णन करताना असं वर्णन केलंय की एक भगवंताचं वर्णन करणं कर्म स्तोत्र आहे, विधी स्तोत्र आहे, द्रव्य स्तोत्र आहे आणि अभिजन स्तोत्र आहे. भगवंताच्या द्रव्याचं वर्णन केलं. द्रव्य भगवंताचं द्रव्य म्हणजे अंगावर असणारा पितांबर, गळ्यात असणारा कौस्तुभमणी. तर ते पितांबराचं वर्णन न होता ते वर्णन देवाचं होत असतं. त्याला द्रव्य स्तोत्र म्हणतात. कर्मस्तोत्र आहे. भगवंताने ज्या लीला केल्या त्या लीलांचं वर्णन हे त्या लीलांचं वर्णन होत नाही तर ते भगवंताचं वर्णन होतं. विधी स्तोत्र आहे. जो भगवान परमात्म्याच्या प्राप्तीच्या संबंधाने जो विधी सांगितला त्या विधीचं जे वर्णन आहे ते वर्णन विधीचं न होता ते भगवान परमात्म्याचं होत असतं. म्हणून विधी वर्णन, विधी स्तोत्र आणि 4थं अभिजन स्तोत्र सांगितलं. जे संतांचं अभिजन म्हणजे संतांचं वर्णन केल्याच्या नंतर ते वर्णन संतांचं होत नाही, ते वर्णन देवाचं होतं. कोशकर्ता बोलतोय की सप्ताहामध्ये ह्या 4ही गोष्टी घडतात म्हणून सप्ताहामध्ये देवपूजा आहे.
देवपूजा आहे. सप्ताह म्हणजे देवपूजा आहे. सप्ताहामध्ये दान घडतं. अनेक प्रकारचे दान आहेत. अन्नदान आहे. आपण रोज पाहतोय किती जणांनी मोठमोठ्या पंक्ती दिल्यात. केवढं मोठं रोज अन्नदान चालू आहे. प्रत्येकाने वर्गणी दिली आहे. ही जी दान आहे म्हणजे सप्ताहामध्ये दान घडतं म्हणून हा यज्ञ आहे. आणि तिसरं कारण सांगितलं शास्त्राने की सप्ताहामध्ये संगती घडते. म्हटले महाराज मग संगती घडण्याकरता इथं संत कुठं आहेत? इथं कीर्तनकार असतील, भजन करणारे असतील, संत कुठं आहेत? महाराज ज्ञानेश्वरीच्या रूपाने प्रत्यक्ष ज्ञानोबा इथं आम्हाला उपस्थित आहेत. गाथ्याच्या रूपाने प्रत्यक्ष तुकोबराय आम्हाला उपस्थित आहेत. गाथ्याची संगती म्हणजे तुकोबरायची संगती आहे आणि ज्ञानेश्वरीची संगती म्हणजे ज्ञानोबरायची संगती आहे. मला एकच सांगायचं होतं की इथं संगती आहे, इथं दान आहे आणि इथं देवपूजा आहे. म्हणून ह्या तिन्ही गोष्टी इथे एकत्र येतात. म्हणून याला यज्ञ म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल. आणि हा यज्ञ म्हटल्याच्या नंतर त्या यज्ञामध्ये आहुती असते आणि ही कीर्तन सेवा म्हणजे त्या यज्ञामध्ये असणारी आहुती आहे. ही शब्द सुमनांजली जी आहे यज्ञामध्ये असणारी आहुती आहे. म्हणून ही आहुती घालण्याकरता हा सेवेकरता जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संत आणि परमात्मा दोन्ही एकच आहे पण वेगवेगळ्या रूपाने अवतार धारण करतात याचं वर्णन केलंय. मग मला या प्रश्न असा निर्माण होतो, जर भगवान परमात्मा आणि संत जर दोन्ही एकच असतील तर त्यांना वेगळं होण्याचं काय कारण आहे? दोघं एक आहे असं तुकोबराय संतांचं असं काय अडलं होतं की ज्यांनी संत रूपाने तुकाराम महाराजांच्या रूपाने अवतार धारण करावा आणि देवाचं असं काय नडलं होतं बाबा? काय अडलं होतं की देवाने स्वतंत्र अवतार धारण करावा? पण ह्याचं काय 2-3 मुद्द्याचा मला ह्या संबंधाने विचार करायचा आहे. संत आणि परमात्मा दोन्ही एकच असताना वेगवेगळे अवताराला कारण काय येतात? त्याचं पहिलं कारण मला विचारात घ्यायचंय की दोघं एक असताना वेगळे का अवतार धारण करतात? तर दोघांची कार्य करण्याची पद्धती वेगळी आहे. ऐका, दोघांची कार्य करण्याची पद्धती वेगळी आहे. संत जसं कार्य करतात तसं भगवान परमात्मा भगवंताला कार्य करता येत नाही आणि जसं भगवान कार्य करतात तसं संत महात्मे कार्य करीत नाही. जसं देव करतो तसं संत अजिबात करत नाही आणि जसं संत करतात तसं देवाला अजिबातच करता येत नाही. काय म्हटले? काय करा? देवाचं कार्य काय आहे? देव आल्याच्या नंतर काय करतो? काही नाही महाराज. देव आल्याच्या नंतर त्याचं एकच काम आहे. त्याचं एकच काम आहे. कोणतं काम? भक्ता राखे पायापासे दुर्जनाचे संहारी. तो भक्ताचं रक्षण करतो आणि दुर्जनाचा संहार करतो. तो विचार करत नाही. भक्ताचं रक्षणच करणार. त्या दुर्जनाला सांभाळलं पाहिजे, त्याला चांगलं घडवलं पाहिजे, अजिबात नाही. त्याच्याकडे घेणं देणंच नाही. तो दुर्जन दिसला की मारला. मग महाराज एक नाही, किती आले आणि किती गेले. रावण आला संपला, कंस आला संपला, हिरण्याक्ष आला संपला, हिरण्यकश्यप आला भगवंताने संपवला. भगवान त्याला सुधारण्याच्या प्रयत्नात बसले नाही. देवाचं एक काम आहे, आला की त्याला संपवायचं, दुर्जन दिसला की त्याला मारायचं. पण संतांचं मात्र तसं नाही महाराज. संत दुर्जन दिसला की त्याला संपवत नाही, त्याचा दुर्जनता बाजूला काढून त्याला सज्जन बनवणं हे संतांचं कार्य आहे. म्हणजे दोघांची कार्य करण्याची पद्धती वेगळी आहे. म्हणून दोघांना वेगवेगळ्या रूपाने अवताराला यावं लागतं. विठ्ठल पद्धती वेगळी आहे म्हणून दोघांना वेगवेगळ्या रूपाने अवताराला यावं लागतं. म्हणजे दुसरं कारण काय आहे? हाच थोडासा विचार करा. भगवान परमात्मा पृथ्वीवर आले, दुर्जनाचा नाश केला आणि वैकुंठाला निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर ज्यावेळेस भगवान वैकुंठाला गेले, भगवंताने विचार केला मी खाली जाऊन काय केलं बाबा? दुर्जनाला मारलं आणि सज्जनाचं रक्षण केलं. पण दुर्जन आणि सज्जन असे दोनच वर्ग ह्या पृथ्वीवर आहेत का? या दोघांच्या मध्ये कोणता तरी वर्ग असेल ना एखादा? लक्ष देतं का बघा? दोघांच्या मध्ये कोणीतरी एखादा वर्ग असेल का? नाही लक्ष देत का? ऐका, मी थोडस आणखी सुटसुटीत करून सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण सगळेजण इथं कीर्तनाला आलोय, आपण सगळेजण कीर्तनाला बसलोय. माझा एक साधा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे.
अगदी कीर्तनकारा सकट माझ्या सहित इथंच बसल्यापैकी सज्जन कोण हात वर करून सांगा. साधा प्रश्न आहे, काही अवघड नाही. सज्जन कोण आहे? मला कसं काय स्वतःला सज्जन, मग आपलं आपल्याला माहित असं ना किती पाणी टेबला घालून गेलेलं आहे ते. आणि म्हणून नाही महाराज, सज्जन हात वर करून कधीच सांगू नये. जो हात वर करून सांगतो ना मी खरा सज्जन आहे, त्याच्या इतका दुर्जन जगात कोण नसतो. सज्जन आहे असं सांगू नये. कारण ज्ञानोबारायांनी कधी सांगितलं का अरे मी संत आहे माझी वारी करा? तुकोबारायांनी आम्हाला कधी सांगितलं का आम्ही संत आहेत आमची वारी करा? नाही ना महाराज. त्यांनी त्यांची सज्जनता आम्हाला सांगितलेली नाही. बरं ठीक आहे, सज्जन असाल नसाल बाबा माझा काही प्रश्न आहे. मी माझा दुसरा प्रश्न तुम्हाला साधा आहे. मग सज्जन नाही ना, ठीक आहे, मग दुर्जन कोण कोण आहे त्यांनी हात वर करा. कीर्तन करा सगळं. बरं मला काही सूट नाही तर माझ्या सहित विचारतोय दुर्जन कोण आहे असं म्हटल्याच्या नंतर सुद्धा कोणाची हात वर करण्याची ताकद नाही. पण मला सांगा, सज्जन कोण आहे म्हटलं तर आपण हात वर करायला तयार नाही. दुर्जन कोण आहे म्हटलं तरी आपण हात वर करायला तयार नाही. आता त्या करायचं काय? भगवान परमात्मा एक तर सज्जना करता येतो किंवा भगवान परमात्मा दुर्जना करता येतो. भगवान परमात्मा सज्जना करता तरी येतो, नाही तर दुर्जना करता येतो. तिसऱ्याचं त्याला माहीतच नाही. तुमचा आमचा त्याला पत्ताच नाही महाराज. आम्ही सज्जनही नाही आम्ही दुर्जनही नाही. आम्ही ना सज्जन नाही आणि आम्ही दुर्जन देखील नाही. मग ज्यावेळेस भगवान परमात्मा या वैकुंठामधून इथं आले, या दुर्जनाचा नाश केला, सज्जनाचं रक्षण केलं आणि ज्यावेळेस वर गेले आणि वर गेल्याच्या नंतर मग भगवंतांनी विचार केला अरे म्हणजे आपण खाली जाऊन केलं काय? सज्जनाचं रक्षण केलं आणि दुर्जनाचा नाश केला, दुर्जनाला मारलं. अरे पण ह्या दोघांच्या मध्ये असणारे जे आहेत त्यांचं काय केलं? त्यांच्यासाठी आपण काहीच करू शकलो नाही. मग चला म्हटले परत खाली जायचंय. मग देवाने परत खाली येण्याचा विचार केला. पण देवाच्या लक्षात आलं पुन्हा देव बनून जर खाली जायचं असेल तर पुन्हा तेच आपल्या पाठीमागे लागेल, सज्जनाचं रक्षण आणि दुर्जनाचा नाश. पण आता देव बनून खाली जायचं नाही. मग जायचं तर असं माझं देव पण तर सुटू नये, पण दिसायला तरी माणसासारखं असावं. देवत्व तर जाऊ नये आणि दिसायला माणसासारखा असावा. असा अवतार जो संतांनी धरला, तो अवतार देवाने जो अवतार घेतला ते म्हणजे संत आहे. ते म्हणजे संत आहे. मग अशा संत रूपाने ज्यावेळेस तोच परमात्मा संतांच्या रूपाने प्रगट होतो, त्यावेळेस तो परमात्मा महाराज सज्जन, ज्यावेळेस सज्जनाचंही नाव घेत नाही आणि तो दुर्जनाचंही नाव घेत नाही, तो सज्जनाचंही नाव घेत नाही आणि दुर्जनाचंही नाव घेत नाही. मग कोणाचं नाव घेतो? उद्धराया जड जीव अवतार तुम्हा उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा. महाराज तो भगवान परमात्मा ज्यावेळेस संतांच्या रूपाने अवताराला येतो, अवताराला आल्याच्या नंतर तो सज्जनाचंही नाव घेत नाही आणि दुर्जनाचंही नाव घेत नाही. मग कोणाचं नाव घेतो? उद्धराया जन जड आणि जीव. कोणाच्या उद्धार करता आला तो परमात्मा संतांच्या रूपाने ज्यावेळेस अवतार धारण केला, तो कोणा करता? महाराज उद्धराया जन जड आणि जीव. एका वाक्यात जर सांगायचं झालं
एका वाक्यामध्ये सांगायचं झालं तर ज्ञानोबाराने हरिपाठ सांगितला जनाचा उद्धार, ज्ञानोबाराने भिंत चालवली जडाचा उद्धार आणि ज्ञानोबाराने रेडा गोरवला जीवाचा उद्धार. उद्धाराया जन जड आणि जीव. विठाल विठाल. माझा दुसराही मुद्दा संपला. म्हणजे दोघांची कार्य करण्याची शैली म्हणजे पद्धत वेगळी आहे, म्हणून दोघांना वेगवेगळ्या रूपाने अवताराला यावं लागतं. दोघांचं कार्य करण्याची पद्धत वेगळी आहे. आणि माझा तिसरा आणि महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे की भगवान परमात्मा आणि संत दोघेही एक असताना वेगळे का झाले बाबा, वेगवेगळ्या रूपाने अवताराला का आले, त्याचं महत्वाचं कारण महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. महाराज म्हणतात तिसरं कारण महाराजांनी सांगितलं, आपणची देव होय गुरु म्हणजे गुरु म्हणजे संत. संत भगवान परमात्मा हा संतांच्या रूपाने का अवताराला येतो याचं महत्वाचं कारण महाराजांनी सांगितलं, प्रेम भाव. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. त्या भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये भक्ताविषयी असणारा जो प्रेम भाव आहे, त्या प्रेम भावामुळं ते दोघं जण वेगवेगळ्या रूपाने अवताराला येतात. प्रेमभाव असण्यामुळेच देव असणारा परमात्मा हा गुरु रूपाने म्हणजे संतांच्या रूपाने अवताराला आला. म्हणजे संत होण्यामध्ये कारण काय आहे, मग भक्ताच्या अंतःकरणातला प्रेमभाव वेगळा आणि भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामधला वेगळा. भगवान प्रेमभाव हा दोघांच्या अंतःकरणामध्ये, भक्ताविषयी प्रेम भगवंताच्या अंतःकरणामध्ये आहे आणि भगवंताविषयी प्रेम हे भक्ताच्या अंतःकरणामध्ये आहे. पण दोघांच्या प्रेमभावामध्ये फरक आहे महाराज. दोघांच्या प्रेमामध्ये फरक काय आहे? एका भक्ताविषयीचा प्रेमभाव जागा झाल्याच्या नंतर जो येतो त्याला देव म्हणा. एका विषयीचा प्रेमभाव, एका विषयीचा प्रेमभाव जागा झाल्याच्या नंतर जो येतो त्याला देव म्हणा. आणि संपूर्ण जगाविषयीचा प्रेमभाव अंतःकरणात दाटून आल्याच्या नंतर जे येतात त्यांना संत म्हणा. हा दोघांमधला फरक मी उदाहरण देऊन स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. एका विषयीचा प्रेमभाव
मग मला सांगा, कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू होतं. युद्ध सुरू होण्याच्या अगोदर ज्यावेळेस भगवंताने अर्जुनाला त्या दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभं केलं. दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभं केल्याच्या नंतर अर्जुनाचे दोन्हीकडे बघितले आणि बघितल्याच्या नंतर सगळे सखे सोयरे आहेत बाबा, आपले सगळे बांधव आहेत, यांना कसं मारायचं म्हणून हातचं धनुष्य द्यायचं. खाली पडलं. खाली पडल्याच्या नंतर तरी सांगितलं, देवा ह्यांना मारायचं का? हे तर सगळे आपलेच आहेत ना, यांच्यावर शस्त्र धरायचं, याच्यापेक्षा भिक्षा मागता भली म्हणली. ह्यांना मारण्यापेक्षा भिक्षा मागून जगलेलं काय वाईट आहे म्हणजे देवा. मग देवाने त्यांना अर्जुनाला उपदेश वगैरे केला. मला सांगा, भगवंताने अर्जुनाला उपदेश करताना जी गीता सांगितली त्या कुरुक्षेत्रावर, मला सांगा त्या गीता ऐकण्याकरता अर्जुनापेक्षा वेगळा कोणी अधिकारी नव्हता का कुरुक्षेत्रावर? नव्हता कोणी. अहो, भीष्माचार्यासारखा भगवंताचा अंतरंग भक्त तिथं युद्धभूमीवर होता, त्याला गीता सांगितली नाही. भीष्माचार्याला सांगितले, अहो जाऊ द्या, तो कौरव पक्षातला होता. पण तिथं प्रत्यक्ष भगवान अर्जुनाचा जो भाऊ असणारा सख्खा भाऊ युधिष्ठिर हा सत्य प्रतिज्ञ होता, कधी आयुष्यामध्ये खोटा बोललेला नाही, त्याला तरी गीता सांगितली का? मग गीता कोणाला? अर्जुनाला. कोण अर्जुन? ज्यांनी संन्यास घेतल्याच्या नंतर पुन्हा लग्न केलं. स्वतः ज्ञानोबर आहे, संन्यासी होऊन या जनी चोरून नेली माझी भगिनी. मी तू स्वरूप दोन्ही एक. संन्यासी झाल्याच्या नंतर मग गीता कोणाला सांगितली? आणि ज्यांनी संन्यास घेऊन पुन्हा ज्याने लग्न केलं. म्हणजे सत्य प्रतिज्ञा असणाऱ्या युधिष्ठिराला गीता नाही, भीष्माचार्यासारख्या अंतरंग भक्ताला गीता नाही. मग गीता कोणाला? एकट्या अर्जुनाला. का बरं? अर्जुन हा भगवंताचा भक्तोसी मे सखाची येते. अरे भक्तामध्ये तू माझा मित्र आहे, माझं मित्रासारखं प्रेम आहे. मग एकट्या अर्जुनाला गीता. पण महाराज तीच गीता आमच्या ज्ञानोबरायांच्या हातात पडली. ब्रह्मानंद लहरी प्रगट केले ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. मग कोणाला? महाराज एकट्या अर्जुनाविषयीचा प्रेमभाव जागा झाला, अंतकरणामध्ये दाटून आला, म्हणून गीता प्रगट झाली. एकट्या अर्जुनाविषयीचा प्रेमभाव दाटून आला म्हणून गीता प्रगट झाली. पण संपूर्ण जगाविषयीचा प्रेमभाव दाटून आला म्हणून ज्ञानेश्वरी प्रगट झाली. जगाविषयीचा प्रेम आहे म्हणजे दोघांच्या अंतकरणात, भगवंताच्या अंतकरणामध्ये प्रेमभाव आहे आणि संताच्याही अंतकरणामध्ये प्रेमभाव आहे. पण दोघांच्या अंतकरणाचा प्रेमभाव वेगळा. संतांच्या अंतकरणामध्ये चतुश्लोकी भागवत उद्धवाला महाराज सांगितलं भगवंताने, पण तेच आमच्या नाथ महाराजांच्या हातात पडलं, सगळ्या जगाकरता ते खुलं केलं. म्हणजे संतांच्या अंतकरणामध्ये जो प्रेमभाव आहे तो जगाकरता असणार आहे आणि देवाच्या अंतकरणामध्ये असणारा जो प्रेमभाव आहे तो एकट्या भक्ताकरता आहे. म्हणून दोघांच्या अंतकरणाला प्रेमभाव वेगवेगळा असल्यामुळं दोन वेगवेगळ्या रूपाने अवताराला येतात. किती प्रेमभाव आहे महाराज. ते आता टाइम फार थोडा, आपला टाइम ऑलरेडी संपलेला आहे, वेळ खूप झाला होता आपल्याला. पण असू द्या,
थोडस 10 मिनिटं जास्त तुमचे एक्स्ट्रा घेणार नाही. मला माहिती आहे सगळेच जण दमले देतात. भगवान परमात्म्याच्या अंतकरणामध्ये असणारा प्रेमभाव, किती प्रेमभाव आहे महाराज, अंतकरणामध्ये किती प्रेमभाव आहे. हा सर्वस्व सुद्धा त्या प्रेमभावाकरता त्यागण्याकरता हे तयार आहे. पंढरी क्षेत्रामध्ये थोडस संतांचं चरित्र डोळ्यासमोर आणा. पंढरी क्षेत्रामध्ये एक राका कुंभार नावाचे भगवान परमात्म्याचे भक्त राहतात. पंढरी क्षेत्री राहती आनंदी, वाचे गोविंद आळविते, नामदेवरायाने वर्णन केले. पंढरी क्षेत्रामध्ये आनंदाने राहत होते आणि भगवंताचं मुखाने नामस्मरण करत होते. बराच काळ असा गेला. काय करायचं, तो त्याची पत्नी आणि त्याची मुलगी राका कुंभार, त्याची पत्नी बंका आणि त्याची मुलगी वंका, ही तिघ जण पंढरपूर क्षेत्रामध्ये आनंदाने आपला त्यांचा सगळा गाडा चालला होता, संसार चालला होता. त्या कुंभाराने मडके घडवावे आणि ते घडलेले मडके जवळपासच्या बाजारामध्ये नेऊन विकावे. एक दिवसाचा प्रसंग असा झाला, ते सगळी त्यांनी गाडगे घडवून ठेवले आणि ती वाळल्याच्या नंतर त्यांनी त्या राका कुंभाराने ती सगळी गाडगे घरामध्ये रचायला सुरुवात केली, रचून ठेवली. घडोनी भाजणी ठेवली घरात. महाराज ती सगळी भाजणं होते, त्यांनी ती घरामध्ये ठेवली. आणि काय झालं, व्याले डेरियात मांजरते. जो एक डेरा होता त्या डेऱ्यामध्ये एक मांजर गेलं, त्याला 1-2-3 पिलं झाले. आणि ते आता हे राका कुंभाराला काही बातमी माहितच नाही, पण त्याची मुलगी असणारी आणि त्याची बायको असणारी या दोघांनाही माहित होत. ते दोघी दर्शनाकरता भगवंताच्या निघून गेल्यात. 4-5 दिवस झाले ते घरात गाडगे भरवून ठेवलेले आहेत. त्या राका कुंभाराने विचार केला, म्हटले आता आवा ह्याचा रचला पाहिजे आणि हे गाडगे भाजून काढले पाहिजे. आवा त्याचा रचला पाहिजे आणि सगळी गाडगे भाजली पाहिजे. न देखीचा त्याने आवा तो रचिला, अग्नी तो लाविला त्याची वेळा. त्यांनी काय केलं, एक गाडगं घ्यावं आणि त्या आव्यामध्ये रचावं आणि अग्नी तो लाविला त्याची वेळा. आणि तो आवा पेटवून दिला. ती गाडगी असे महाराज, तो आवा भडकला आणि भडकल्याच्या नंतर ती मांजर बाहेरून पळत आलं. महाराज ती मांजर बाहेरून पळत आलं. एकदा त्यांनी त्या अग्नीकडे जावं आणि एकदा आतल्या घरात जावं. सारखं ते मांजर ओरडायचं, आत जायचं बाहेर यायचं, आत जायचं बाहेर यायचं. त्या राका कुंभाराच्या लक्षातच ये नाही का ओरडतंय. दोघांची ज्यावेळेस ती दोघी जणी बाहेरून मंदिरातून आल्या, दर्शन घेऊन आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, त्यांनी ते बघितलं ती मांजर सारखं ओरडतंय, आत जाते बाहेर जाते. त्यांनी म्हणले, का हो तुम्ही आवा पेटवला? ते म्हणले, हा पेटवला. म्हणजे एखादं गाडगं ठेवलं नाही? नाही म्हणले, कशा करता ठेवायचं, गुलालाचे कुंभ भाजल्या विना मातीन काय साही संगती पाणी याची. ती म्हणली, काय त्याच्यात पाणी राहणार आहे का, गहू राहणार आहे, काय ठेवायचं काय उपयोगाचं, भाजल्या वाचून त्याचा काय उपयोग, कशा करता ठेवायचं. नाही म्हणले, एक तरी ठेवायचं होतं. म्हणजे कशा करता ठेवायचं? अहो म्हणजे त्याच्यामध्ये की मांजर व्यालं होतं. ते काय म्हणणे, सारखं मांजर आत बाहेर करते. त्याच्यामध्ये मांजर व्यालेलं होतं. म्हणजे व्यालं असेल. म्हणजे त्याचे पिलं होते, त्याचे पिलं होती आणि ती पिलं सहित तुम्ही गाडगं त्या आव्यामध्ये रचलं. आता ते पिलं जिवंत राहणार नाही. महाराज त्या राका कुंभाराला हे कळल्याच्या नंतर म्हणला, काय झाले, करावया गेलो प्रपंचाचे हित आणि पापाचे पर्वत झाले माता. त्याने सांगितलं, अरे प्रपंचाचं हित करण्याकरता गेलो आणि काय हे माझ्या डोक्यात पाप होऊन बस. महाराज भगवंताला ते दोघे तिघे जण सगळे बसले आणि त्या अग्नी पुढे होतो. आवा धड 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 पेटलेला आहे. ते गाडगे भाजून निघतायत. त्यांच्या लक्षात आला, आता हे पिलं राहणार नाही. आणि मग भगवंताला प्रार्थना करायला सुरुवात केली. रक्षी आता यासी येऊनी अंगी, घेईन वैराग्य हाची नवस. देवा रक्षी आता यासी येऊनी अंगी, घेईन वैराग्य हाची नवस. देवा अरे या पिलांचं रक्षण कर बाबा. प्रल्हाद तो रक्षीला अग्नी तो माझारी, तैशी करी प्रीती पिलियास. अरे त्या प्रल्हादाला तू अग्नीमध्ये राखलं, तशी ह्या पिल्यांना आता तू ह्या डेऱ्यामध्ये राख बाबा. पांडवांना जसं अग्नीमध्ये जळत असताना तू राखलं, तसं ह्या पिल्यांचं रक्षण कर. गोपाळांचं जसं रक्षण केलं, तसं ह्या पिल्यांचं रक्षण कर. देवा
मी आण घेऊन सांगतो, तुझी शपथ घेऊन सांगतो की घेईन वैराग्य हाची नवस. तुझ्या समोर नवस बोलतोय देवा की मी वैराग्य घेईल. त्या क्षणात या पिलांचं जर तू रक्षण केलं तर हा सगळा संसार सोडून निघून जाईल. 4 दिवस झाले, शांत झाला आवा. 4 दिवस झाले महाराज. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाला आणि 4थ्या दिवशी आवा शांत झाला. ती भट्टी पेटलेली, आवा म्हणजे ती भट्टी गाडगे भाजण्याकरता लावलेली, ती भट्टी शांत झाली. आणि शांत झाल्याच्या नंतर आणि मग त्यांनी एक एक गाडगं बाजूला करायला सुरुवात केलं. महाराज एक एक गाडगं बघून त्याचं हृदय पिळवटून टाकत होतं. ती गाडगं भाजलं असेल का, त्यातले पिलं राहिले असतील का, देवाने माझी हाक ऐकली असेल का, देवाने माझी हाक ऐकली असेल का. एक एक गाडगं बाजूला करावं आणि मग जे गाडगं त्या पिलं होते ती गाडगं त्याच्या हातात आलं. मग त्याचं आश्चर्य वाटायला लागलं. ती अगदी गाडगं सगळी गाडगे भाजलेली होती, पण हे कच्चच होतं, जसं आहे तसं होतं. त्याच्यावर जे झाकण होतं त्यांनी ते बाजूला केलं आणि बघतोय तर काय महाराज, आज ती सगळी पिले खेळत होती. सर्वस्व भाजणी भाजणी आहे, खेळतात ते पिली डेरियात. महाराज काय बघितलं त्याने, अहो ते पिलं त्या डेऱ्यामध्ये खेळायला लागलेले होते, त्यांचे डोळे उघडले होते आणि ते एकमेकावर उड्या मारून त्या डेऱ्यामध्ये खेळत होते. ती गाडगं बाजूला घेतलं, विसरला नाही महाराज भगवंताला, कारण नवस घेतलेला होता. घेईन वैराग्य हाची नवस, वैराग्याचा नवस घेतलेला होता. आणि मग सगळे पंढरपुरातले ब्राह्मण बोलवले आणि बोलवल्याच्या नंतर ते सगळं वाटून दिलं. सांगितलं माझं घर आहे तेवढं सगळं लुटून न्या, आणि सगळं लुटून नेलं. आणि तिघही जंगलामध्ये निघून गेले. जंगलामध्ये काय करावं, फक्त काटक्या गोळा परत कराव्या, लाकडं गोळा करावे आणि ते बाजारात नेऊन विकावे. आणि ते पण किती, असे भरपूर जमा करायचे आणि नेऊन विकायचे. लाकडाची वखार नाही घातली तिथे. फक्त एका दिवसापुरतं जेवढं आपल्याला म्हणजे पाहिजे, आवश्यकता आहे तेवढीच लाकडं गोळा करायची, बाजारात नेऊन विकायचे, त्याचे जे पैसे तिथे घ्यायचे आणि मग जो काय असेल तो स्वयंपाक करायचा आणि आपला उदरनिर्वाह करायचा. पण एक दिवस प्रसंग असा झाला की राका कुंभाराची मुलगी चंद्रभागेत स्नानाला गेली. आणि ती स्नानाला गेल्याच्या नंतर नामदेवरायची मुलगी ही कपडे धुण्याकरता तिथे आलेली होती. नामदेवरायची मुलगी आता कपडे धुवायला लागली आणि ती पाणी कुठे उडायला लागलं, राका कुंभाराच्या मुलीच्या अंगावर उडायला लागलं. मला बोलता बोलता दोघीची जीच भांडणं पेटली. तिथं भांडणं पेटायला काही वेळ लागतो का, जीच भांडणं पेटली दोघीची. तिनं म्हणायचं तुझा बाप कसा, तुझा बाप काय, तुम्ही वैराग्य घेतलं का म्हणले, काय लोकाला सोंग सांगताय म्हणले, वैराग्य घालय हे झालंय आणि पिलं काय राखले म्हणले, काय खोटं लोकाला सांगताय. तिनं हे ती काय युनतून काढायला सुरुवात केली नामदेवरायच्या पोरीनं. आता ती राखा कुंभाराची पोरगी ती कशाला गोप बसती, ती बोलायला घेतली. म्हणली काय तुझा बाप चाळ काय घालतोय, नाचतो काय म्हणले मंदिरात, देव काय त्याच्या हातात दूध प्याला काय सांगतोय लोकाला, म्हणजे काय खोटं थोटं सांगताय म्हणले. ते झालं त्यांची भांडण थोडं, अगदी जिच्या घरी धरी भांडणं झाली. भांडणं लोकांनी सोडवली, दोघी आपापल्या घरी गेल्या. दोघींनी आपल्या आपल्या बापाला सांगितलं. त्यांच्या बापाने काही लगेच मोर्चा नाही काढला, चला म्हणले. सत्य होते महाराज ते. दोघांनी आपापल्या पोरीला समजवलं. पण नामदेवरायला वाटलं
की हे घरानं देवापर्यंत घातलं पाहिजे, देवाला विचारलं पाहिजे काय प्रकार तरी काय. नामदेवराय भगवंताच्या रावळामध्ये गेले आणि रावळामध्ये गेल्याच्या नंतर भगवंताला विचारू लागले, देवा राखा कुंभाराने घेतले वैराग्य, का हो केला त्याग संसाराचा, कशा करता त्याग केला. पण भगवंताने सांगितलं, ते रामा अरे हा माझा राखा कुंभार म्हणजे माझा निश्चिम भक्त आहे, माझा निश्चिम भक्त आहे. मग त्या भक्ताची परीक्षा रुक्मिणीचा आई सगळ्यांनी सांगितलं, आवडे वैराग्य संपन्न म्हणता, कशाचा निश्चिम भक्त आहे, बघू परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. त्या सुवर्णाच्या या रूपाने राखा कुंभार पास झाले आणि नुसते महाराज पास झाल्याच्या नंतर मग रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं, म्हणजे देवा आता यांची परीक्षा पाहू नका, आता यांना भेट द्या. मला सांगायचं काय होतं की भक्ताच्या अंतःकरणामधला जो प्रेमभाव आहे, हा प्रेमभाव त्या भक्ताला भगवंतापर्यंत घेऊन जाणारा असतो. म्हणून भक्ताच्या अंतःकरणामधला प्रेमभाव वेगळा आणि भगवंताच्या अंतःकरणामधला प्रेमभाव वेगळा. विठ्ठल तुकोबराय म्हणतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. मग या प्रेमभावामुळं काय झालं, आपणची देव, तो स्वतः देव कोण्या रूपाने प्रगट झाला, आपणची देव होय गुरु, पडिये देव भाव पूर्वी वासन, अंती ते आपणा पाशी न्यावी विठोबा रखुमा. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु, पडिये देव भाव पूर्वी वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे. जगद्गुरु तुकाराम मला म्हणतात की हा माझा विठोबा. आता चिंतन फार राहिलं, वेळ फार कमी आहे, कारण भाऊंच्या संबंधाने थोडंसं आपल्याला चरित्र संबंधाने थोडंसं, कारण आज पुण्यस्मरण आहे भाऊ, आपल्याला त्या संबंधाने थोडंसं विचारात घ्यायचं. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय. प्रेमभावामुळं संत आणि भगवान परमात्मा वेगवेगळ्या रूपाने अवताराला येतात. आता इथं तुकोबराय म्हणतात की माझा विठोबा, आता माझी ही षष्टी भक्ती आहे, माझी षष्टी भक्ती, आणि षष्टी भक्ती संबंध दाखवत असते. षष्टी भक्ती ही काय करते, संबंध दाखवत असते. माझा विठोबा म्हणत असताना अगोदर मी कोण आहे ते सांगा, मग विठोबा माझा मान. कारण मी कळल्याशिवाय माझं पण कळत नसते. मी कोण आहे हे कळल्याशिवाय माझं काय हे माणसाला कळत नाही. मी जर पती असेल तर पत्नी माझी, मी जर पत्नी असेल तर पती माझा, मी जर भाऊ असेल तर बहीण माझी, मी बहीण असेल तर भाऊ माझा. म्हणजे मी अगोदर कळलं पाहिजे, तेव्हा माणसाला माझं कळतं. तुम्ही माझा विठोबा म्हणता, पण इथं मी कोण आहे हे कुठं सांगितलं अभंगामध्ये. महाराज ह्या बाकीच्या सर्व चरणामध्ये मी कोण आहे याचं ज्ञान तुकोबरायांनी करून गेलं. पडिये देव भाव पूर्वी वासना, ज्याला स्वतःच्या वासना पूर्ण करता येत नाही, असं अतृप्त असलेला मी आहे तो मी.
पण ये देवभाव प्रविवास आणि ते आपणापासून त्याला स्वस्वरूपापर्यंत स्वतःहून जाता येत नाही असा दुर्बळ कोण आहे? मी आहे. आणि तिथे आपणापाशी न्यावी मागे पुढे उभा राही सांभाळीत. त्याला स्वतःचा सांभाळ स्वसामर्थ्याने करता येत नाही असा असमर्थ कोण आहे? मी आहे. मागे पुढे उभा राही सांभाळ आली आघात निवाराय. ज्या स्वतःवर आलेलं संकट स्वतः निवारण करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये नाही असा असमर्थ मी आहे. योगक्षेम त्याचे दाणे जड भारी वाटदाबी करे धरुनिया. आणि ज्याला हाताला बोटाला धरून ज्याला मार्गाला लावावं लागतं असा वाट चुकलेला तो मी आहे. म्हणून विठोबा माझा आहे. वाट चुकलेला मी आहे, अतृप्त मी आहे, अज्ञानी मी आहे म्हणून विठोबा माझा आहे. महाराज म्हणतात तुम्हाला जर हे कळत नसेल तर तुम्ही कुठं विचारा, कुणाला विचारा. तुका म्हणे तुका म्हणे नाही माझ्यावर जर तुमचा विश्वास नसेल भावे पुराणे विचारून. हे कुठे विचारा? पुराणाला विचारून बघा, पण स्वतः विचारा, दुसऱ्याला विचारू नका. एवढं पुराणात पहा आणि मला सांग. स्वतः पुराणाचा अभ्यास करा आणि मग ह्या गोष्टीचं ज्ञान होईल. थोडक्यात सेवा करण्याचा प्रयत्न करा. मला गुरुवर भाऊंच्या संबंधाने थोडंसं बोलायचं आहे. गुरुवर भाऊंचं जीवन आपण जे अनुभवलंय बऱ्यापैकी आपण सर्वांनी ते गुरुवर भाऊंचं जीवन अनुभवलंय. भाऊंचा जन्म कुठे झाला, कसा झाला, भाऊंच्या जीवनातलं नेमकं घडलं कसं, भाऊचा परमार्थ मार्गाची सुरुवात कशी झाली. भाऊंचा जन्म हा म्हणजे 1927चा आहे. 24 तारीख दोघं आमचे वडील 24चे 1924 मध्ये आणि नंतर भाऊ 27 मध्ये. भाऊंचा जन्म झाल्याच्या नंतर भाऊंचं लहानपणापासून भाऊंचं जी साधना म्हणजे भाऊ साधनेमध्ये लीन असायचे. म्हणजे सामान्य परिस्थिती सामान्य होती. शेतामधून पूर्वी बैलगाडीची पद्धत सगळ्यांना माहिती आहे. बैलगाडीवर माल टाकायचा आणि तो बाजारात घेऊन जायचा. भाऊ लहानपणी गीता शिकायला होते. ती गीता शिकत असताना महाराज रोज घरी यायचे. पंढरीनाथ महाराज म्हणून होते. ती रोज घरी यायचे
आणि घरी गीता संध्याकाळी सांगण्याकरता यायची, गीतेची संहिता द्यायची. पण एक दिवसाचा प्रसंग असा झाला की भाऊ गीता शेतामध्ये विसरले. शेतामध्ये कुठे विसरले? बैलगाडी असते ना, बैलगाडीला अशी आमच्याकडे पांजर म्हणते, ते इथं काय म्हणतात मला नाही माहिती. त्याला अशी लाकडं असते चार, त्याच्यामधून 4 बांबू असते, अशी कठडे असते, म्हणजे सामान खाली पडू नये त्याला. हा, साठ काहीतरी म्हणतात त्याला. त्याला ते लाकड असते, त्या लाकडाला एवढंच वर टोक असतं, त्याच्यावर गीता भाऊने ठेवली. आमच्या वडिलांनी सगळा बाजार गाडीमध्ये रात्रीच भरलेला होता. काम करता करता भाऊने ती गीता त्याच्यावर ठेवली आणि भाऊ विसरले आणि घरी निघून गेले. आणि आमची वडील सकाळी सकाळी 4ला बाजाराला निघायला जायचे. सकाळी त्यांनी उठले आणि बाजाराला निघून गेले. शेतामध्ये गेले, बैलगाडी चुकली तशीच घेऊन गेले. भाऊंच्या ती गोष्ट अजिबात लक्षात नाही. आपली गीता राहिलेली, कारण संध्याकाळी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी गीतेचा पाठ. आमच्या वडिलांच्या काही लक्षात नाही, कारण रात्रीची वेळ होती. सकाळ सकाळ 4च्या अंधकारात ती बैलगाडी तशीच बाजारात गेली. आणि ज्यावेळेस आमचे वडील दुसऱ्या दिवशी आल्याच्या नंतर ज्यावेळेस संध्याकाळी पंढरपूर महाराज आले आणि आल्याच्या नंतर संहिता देण्याकरता त्यांनी सांगितलं, आता भाऊला आपण तशा नावाने उच्चारू शकत नाही, तरी सांगितलं हरी गीता घेऊन. संध्याकाळची वेळ झाली, अंधारा पडलेला होता. भाऊंच्या लक्षात आला, अरे बापरे, गीता काय झाली आपली. आणि त्यावेळेस आता काय आत्यासारखा सुकाळ थोडीच होता महाराज. गीता आता पोरं कुठेही गीता टाकतात, तो भाग निराळा. कुठंतरी म्हणजे 100 घरामध्ये एखादं पुस्तक मिळायचं गीतेचं. त्याला आपली गीता कुठं राहिली? आपली गीता काल आपण शेतामध्ये, गीता आपली शेतामध्ये त्या पांजरवर राहिली. आणि मग भाऊने आमच्या वडिलांना विचारलं, दादा अरे गीता सापडली का? ते म्हणजे नाही बाबा, मला काही सापडली नाही. महाराज रात्रीच भाऊ पळत सुटले आणि पळत सुटले. शेतामध्ये 1-1.5 किलोमीटर शेत आहे, शेत गाठलं. आणि शेतात गाठल्याच्या नंतर महाराज दुसरं काही नाही, ते बैलगाडी जिथं सोडली रोज त्याच जागेवर असायची. त्या झाडाखाली, जांभळीचं झाड होतं, त्या झाडाखाली ती गाडी असायची. राम महाराज गेले शेतात आमच्या तिथं, ते गाडी असायची सोडलेली होती. आणि रात्रीच्या वेळेला ती गीता त्याच अशी त्या याच्यावर होती, लाकडावर होती. आणि त्या गीतेच्या भोवती दिव्य असं आभा तयार झालेली होती, प्रकाश आलेला होता अंधकारामध्ये. भाऊनी ते बघितलं प्रत्यक्ष. हा काय प्रकार आहे भाऊ? गीता तर दिसते आणि समोर पूर्ण आभा दिसते, प्रकाश दिसतोय. भाऊनी साष्टांग दंडवत घातला, ती गीता उचलली. भाऊ घरी आले. घरी आल्याच्या नंतर महाराजांना सांगितलं. महाराज म्हणजे असं असं झालंय, असं असं मी बघितलं. ते म्हणले, हरी एक सांगू का, तुझा संसारातला काल संपला, तुला आता संसारात सोडून निघून गेलं पाहिजे. तुला आता संसारामध्ये राहता येणार नाही, कारण प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने तुला आता आज्ञा दिलेली आहे, तुला आज्ञा झालेली आहे. आणि तुला इथून आता तुला राहता येणार नाही, तुला संसार करता येणार नाही, तुला तू गेलं पाहिजे, तू हे सोडलं पाहिजे. आणि मग महाराज त्यावेळेस पैसे तरी कुठले महाराज, त्यांनी स्वतः सांगितलं, म्हणते हे बघ, हे रेल्वेचं भाडं मी स्वतः देतो, पण एक काम कर, मी पैसे देतो पण पायी चालत जा. दाताळ ते आळंदी किती किलोमीटर आहे? जवळजवळ 500 किलोमीटरचं अंतर आहे. पायी चालत जा, साधना होईल. भाऊनी दाताळ ते आळंदी नाही केले महाराज, दाताळ ते पंढरपूर भाऊ आले. दाताळ ते पंढरपूर पायी चालत आले आणि तिथून पायी चालत आळंदी गाठली, भगवंताचं दर्शन घेतलं आणि सिद्धबेटामध्ये राहिले. आणि सिद्धबेटामध्ये राहिल्याच्या नंतर मग वामनवंची भेट झाली आणि मग त्यांना साधक आश्रमामध्ये नेले. आणि तिथून पुढे भाऊंच्या जीवनाचा अध्ययनाचा प्रवास सुरू झाला. म्हणजे ज्यांचा सुरुवात साक्षात्कारातून आहे, ज्यांचं जीवन सुरुवात साक्षात्कारातून आहे. मला साधुत्व थोडस बोलायचं ह्या संबंधात. म्हणजे त्यांची जी जीवनाची परमार्थाची सुरुवात झाली ही भगवत कृपेतून झाली. आणि ज्यांचा जो अंतिम समय झाला, मला ह्या 2च गोष्टी आपल्या समोर मांडायचा आहे, तोही भगवत कृपेतून आहे. आम्ही सगळेजण विद्यार्थी, भाऊ तिथे उपस्थित होते, भाऊ होते, दत्तू महाराज होते, आमचे शिवभाऊ होते, कुंभार महाराज होते, हे सगळे विद्यार्थी, विठ्ठलबुवा सगळेच होते, हुकेबुवा होते, कोलेबुवा, आबा, हे सगळे पोरं होते. ज्यावेळेस आम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे नेलं आणि डॉक्टरकडे नेल्याच्या नंतर डॉक्टरने सांगितलं, म्हणले तुम्ही एक काम करा, भाऊला घरी घेऊन जा, भाऊ 2 ते 3 तास राहतील. सांगितलं होतं का नाही? होय मगवार 2 ते 30 तास राहतील म्हणले, भाऊ तुम्ही घरी घेऊन जा. आता सगळीच पोरं, आता सगळे पटापटा फोन फिरले, सगळे विद्यार्थी आले. विद्यार्थी आल्याच्या नंतर शेखर महाराज आले, इकडे चैतन्य महाराज आले, बाळशास्त्री हरदास, जळगावकर महाराज, ही सगळी मंडळी बसली. भाऊ शांत पडले. भाऊचं बोलणं जवळजवळ संपलं होतं.
म्हणजे बोलत नव्हते. आमचा धनु होता, श्रीहरी, धनु, पवन हे तिघही जण जवळच होते. आम्ही सगळेजण बसलो. शेखर महाराजांनी सगळी दानं माझ्या हातून करून घेतले. ते काय सुवर्णदान वगैरे ते सगळे दानं झाले. इकडे भाऊंनी सांगितलं एक काम करा, मला माझा अंत्यविधी करायचा आहे तो वाळवंटामध्ये करा. कुठं? वाळवंटामध्ये. भाऊ स्वतः सांगतील. जळगावकर महाराजांना सांगितलं एक काम करा माऊली, म्हणजे सरपणाची तयारी करा, सरपण वाळवंटामध्ये द्या. तयारी झाली. इकडं भजन चालू करायला लागलं. राम महाराज स्वतः वाजवायला होते. जंगली शास्त्रींनी स्वतः विणा घेतलेला होता. भजन सुरू झालं. सगळी गल्ली येऊन दर्शन घेऊन गेली. सगळे विद्यार्थी येऊन आम्ही सगळेजण दर्शन घेऊन तिथे बसलो. दत्त महाराजांचं एक वाक्य मला त्यावेळेस नेमकं आठवत. ते म्हणजे हा काय बाबा भाऊने आपल्या पाठीमागे राहून हे का आपण त्याच्या मरणाची वाट पाहण्यासारखं व्हायला म्हणले बसून. इतकं आम्हाला म्हणजे वाईट वाटत होतं प्रत्येकाला. भाऊनी सांगितलं पण ते अवघड चाललं ना ते सगळंच. आणि ज्यावेळेस मग भाऊ ते इकडं भजन चालू आहे आणि भजन चालू असताना भाऊनी ज्या वेळेस बाळशास्त्री महाराजांनी जळगावकरांनी सांगितलं, म्हणजे जळगावकर माऊलींनी सांगितलं, म्हणजे भाऊंची थोडस ही बघा बुद्धी जागृत आहे का नाही, थोडा एखादा प्रश्न विचारा म्हणले भाऊला. आणि ते पण असं सामान्य नका विचारू. शेवटच्या ग्रंथातला परमार्थातली जी शेवटचं टोक आहे त्यातला काहीतरी विचारा. की जो ग्रंथ महाराष्ट्रामध्ये आपल्या बहुजन समाजामध्ये फक्त थोडके 1 ते 2 माणसाचा झालेला होता. 2च माणसं. त्यामध्ये भाऊ एक होते. इतर सगळे बाकीचे ब्राह्मण वर्ग, म्हणजे अतिशय विद्वान, कारण तो विद्वानाचा ग्रंथ होता. आणि तेवढी विद्या टिकवणं आपल्यासारख्याला सामान्याला ते शक्य नसतं. बाळशास्त्री महाराजांनी ती पंक्ती विचारली. भाऊनी फक्त मानेने होकार दिला. माऊलीला तेवढं पटलं नाही. माऊली म्हणले एक काम करा भाऊ, शास्त्री महाराज जरा चुकीचं विचारा. म्हणजे भाऊ काय, कारण ते सगळ्याच होय म्हणत असतील म्हणले. चुकीचं विचारा. आणि मग चुकीची पंक्ती विचारल्याच्यानंतर भाऊंनी असं केलं. बरोबर नाही म्हणजे. शेखर महाराज हसायला लागले. महाराज म्हणजे अहो तुम्ही कोणाची परीक्षा घेताय? म्हणजे ते भाऊ आहेत म्हणजे. भाऊची कुठं परीक्षा घेऊन चालणार आहे काय म्हणले. अहो शेवटपर्यंत त्यांची स्मृती, म्हणजे अद्वैत सिद्धीसारख्या एवढ्या मोठ्या प्रकरणामध्ये सुद्धा ज्यांच्या शेवटच्या कालापर्यंत ज्यांची स्मृती, किती महाराज किती परमार्थ असेल. शेवटच्या क्षणापर्यंत आपण केलेली साधना माणसाला टिकवण्याकरता त्या माणसाला उभं आयुष्य संपवावं लागतं. उभं आयुष्य त्या माणसाचं संपल्याशिवाय, साधनेमध्ये गेल्याशिवाय त्याची शेवटच्या क्षणापर्यंत त्याला ती मुखात बघून त्याचं नाव किंवा ती साधना येणार नाही. आणि बराच वेळ झाला भजन, बराच वेळ 2-3 तास झाले भजन चालू होतं. डॉक्टरने दिलेला टाइम निघून गेला. माऊली थोडेसे भाऊंचे मित्रत्वाचं नातं असल्यामुळे माऊली जवळ गेले. जवळ गेल्याच्या नंतर त्यांनी विचारलं, भाऊ म्हणले काय झालं? तुम्ही जायचं म्हणला होता ना, सगळी तयारी केली नाही आम्ही, वाळवंटात सरपण नेलंय, सगळं तयारी झाली, जायचंय ना, मग तू काय झालं काय? त्यांनी माऊलीला म्हणली, माऊली थोडं जवळ या. हाताने खुलवलं. माऊली जवळ आले आणि सांगितलं, म्हटले माऊली मला असं वाटतं की काही दिवस मी राहिलं तर चालेल का? ज्या माणसाला डॉक्टरने सांगितलंय, बरं मी काहीतरी बनवून सांगतो सर, आम्ही सगळेजण साक्षीदार आहे या प्रसंगाचे, मी काही दिवस राहिलं तर चालेल का? माऊली काय बोलणार होते? त्यांनी असं हात केलं. त्यांनी शेखर महाराजांकडे बघितलं. म्हणजे आम्ही काय सांगणार आहे? शेखर महाराजांनी हात जोडले आणि सांगितलं, म्हटले माऊली आपण आता उठा, कारण भाऊनी राहायचं मन केलेलं आहे, भाऊला थांबायचंय. भाऊ जाणार नाही, त्यांना उठायचंय. आता कशा करता थांबले महाराज? कशा करता थांबले? विद्यार्थ्यांविषयी किती अंतकरणामध्ये तळमळ, किती भाव होता अंतकरणामध्ये. त्यांना काही दुसरा संसार करून काही विषय नव्हता, बाकीचा काही संबंध नव्हता. फक्त काही तत्वज्ञान, काही परिष्काराची भाषा. आम्ही ज्याच्यामध्ये म्हणजे हुक्के महाराज असतील, कोले महाराज असतील, ही जेवण महाराज असतील, आम्ही सगळे जे विद्यार्थी आहेत समजा, या विद्यार्थ्यांना ती भाषा थोडस काही परिष्कार द्यायचे होते, त्याच्याकरता थांबले. त्यांना दुसरं काही थांबायची आवश्यकता नव्हती. की मी जर गेलो
तर हे माझ्या बरोबर निघून जाईल म्हणून हे माझ्या पोरांना दिलं पाहिजे. आणि तेवढं दिल्याच्या नंतरच्या कालामध्ये भाऊ क्षणकाल सुद्धा राहिले नाही. महाराज जीवन आणि मृत्यू ज्याच्या स्वतःच्या स्वाधीन असतो ना, ज्याचं जन्म आणि मरण ज्याच्या स्वाधीन असतो ना, महाराज साधूचं याच्यापेक्षा वेगळं काय लक्षण आहे? वेगळं काय लक्षण आहे? याच्यापेक्षा वेगळा साधू असतो का? नाही ना महाराज. हे आमचे गुरुरे भाऊ होते, तुमची म्हणजे सर्वांचीच होते, की आमची एकट्याची नाही. आम्ही सगळ्यांनी जितकं अनुभवलंय तितकंच तुम्ही जवळून प्रेमाने अनुभवलंय. मी खरोखर म्हणजे मी सुरुवातीलाही बोललो होतो, नाव घेऊन मला कोणाचा अपमान करायचा नाही. कारण प्रत्येकाला वेगवेगळ्या रूपाने भाऊंचं दर्शन आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भाऊची प्रतिमा वेगवेगळी आहे. असे असणारे गुरुदेव भाऊ यांचं हे पुण्यस्मरण, आज 9वं पुण्यस्मरण. आमच्या नवनाथ भाऊच्या अंतःकरणामध्ये सुद्धा भाऊची प्रतिमा वेगळी आहे. प्रत्येकाच्याच अंतःकरणात आहे. मी असं हे नाही करत. असे असणारे गुरुदेव भाऊंचं हे पुण्यस्मरण आहे. आपल्या सगळ्या अगदी छान सुंदर पद्धतीने हा सोहळा साजरा होतोय. आमच्या विद्यार्थ्याकडून आमच्याकडून काही चुकी जर झाली असेल तर आम्ही तुमची क्षमा मागतो. अनवधाने आमच्याकडून जर काही सगळे चूक, कारण तुम्ही आम्ही आहेत, सगळेजण आहेत, आमच्याकडून काही असेल तर आमची चुकी असेल तर आम्हाला क्षमा करा. आणि हा सोहळा निश्चितच गुरुदेव भाऊंचं प्रेम तुमच्यावर आहे, आशीर्वाद तुम्हाला आहेच. आम्ही काही वेगळं सांगायची गरज नाही. अशी सेवा आम्हालाही गुरुदेव भाऊंची घडावी. आमच्याही जीवनामध्ये आम्ही सेवा करतोय, पण असाच आशीर्वाद आम्हाला मिळावा हीच भाऊंच्या चरणी प्रार्थना करतो. आणि माझे 2 शब्द इथं थांबतो. ज्ञानेश्वर माऊली